नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टायपिंग बडी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आपण काय जे अवघड शब्द बघतोय त्यातला हा दुसरा व्हिडिओ. तर दुसऱ्या व्हिडिओमधला हा पहिला शब्द अवजड. आता तुम्ही हा अवजड शब्द बघितला असेल आणि हा खालचा अवजड शब्द बघितला असेल, यात फरक काय तर तुम्ही कधी कधी बघितलं असेल हिंदी टाईप करताना किंवा कधी वेगळं असं काही करताना, तर तुम्हाला हा जच्या खाली टिंब येतो किंवा इथं अवघड बघितलं असेल. अवघड या शब्दामध्ये ढच्या खाली टिंब आला आहे किंवा मड या शब्दामध्ये ढच्या खाली टिंब आला आहे. तर तो कसा येतो तर ते पाहू आज आपण. तर तो हा जो टिंब आहे ना, हा टिंब, तो हा टिल्डा सिम्बॉल म्हणजे कीबोर्डच्या आपल्या लेफ्ट हँड साईडला जो टॉप कॉर्नर आहे त्यातला हा टिल्डा सिम्बॉल, त्या सिम्बॉलवरती तिथं द बी तिथंच आहे. हा टिल्डा सिम्बॉलवरती म्हणजे कसा घ्यायचा तर आपण बघू. आता हे टाईप करून बघू आपण हे दोन्ही बी अक्षर सगळे. ते मी कट करतोय. ठीक आहे. व ज टाकला, मी टिल्ड सिम्बॉल दिल्यानंतर बघा आपोआप त्याला जच्या खाली तो टिंब येतोय. नंतर अवजड हा शब्द झाला. ओके. हा जास्त करून हा हिंदीमध्ये वापरला जातो, पण आपल्या मराठी शब्द म्हणजे मराठीमध्ये हा वापरला जात नाही. जर आलाच तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे यासाठी हा शब्द आहे. तर हा असा असतो. तसंच तुम्ही आता हे म्हणजे जसाठी टी हा कीवर्ड आहे आणि त्यानंतर हा टिल्डा दाबायचा आहे. तसंच सेम ढच्या खाली जर टिंब आला तर ढसाठी कुठले म्हणजे कोणता सेम म्हणजे कोणत्या कीज आहे ते खाली बघून घ्या. ढसाठी हे सेम कॉलमचं चिन्ह आणि मग टिल्डा. तर मी तुम्हाला हे दोन्ही शब्द कट करून परत टाईप करू. व घ ड. ओके. त्याला टिंब दिला, झाला अवघड. मग ड, त्याला टिल्डा देऊन मी टिंब दिलं. हे म्हणजे हिंदीमध्ये वापरलं जातं, पण जर आलंच मराठीमध्ये तर आपल्याला हे माहिती असावं यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. ओके. हा ठीक आहे. मी थांबवतो हा व्हिडिओ इथंच. मग आता